ऑडिओ क्लिप म्हणजे बदनामीचा डाव आहे। व्हायरल क्लिपवर लक्ष्मण हाकेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। काही केलं तरी ओबीसींचा लढा सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर कुणाकडूनही पैसे घेतले नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। हवं तर ईडी सीबीआय मार्फत चौकशी करा असंही हाकेंनी म्हटलंय। दरम्यान लक्ष्मण हाकेंनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। म्हणजे लक्ष्मण हाकेची वारंवार केली जाणारी बदनामी। लक्ष्मण हाकेनं त्या व्यक्तीला फोन केला नाही, त्या व्यक्तीनं लक्ष्मण हाकेला फोन केला की बाबा तुम्ही एवढं आंदोलन उभं करताय, एवढी चळवळ उभी करताय, आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे, गुगल पे फोन पे नंबर द्या। मी म्हटलं बाबा तू भेटल्यावर बोल, तुम्हाला भेटल्यावर दे, मी काय असं माझं अकाउंट नाही किंवा मी असं काही घेत नाही। तरी तो माणूस म्हणतो की तुमचा गुगल पे फोन पे असेल तर द्या, मला मदत करायची आहे। आणि परत तोच माणूस मला शिव्या देतो। हे बघा, लक्ष्मण हाकेला वारंवार बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। याच्या पलीकडे या क्लिपला मी महत्त्व देत नाही। आणि जर कुणाला महत्त्वपूर्ण वाटत असेल त्यांनी माझ्यावर केस दाखल करावी, कारण दोन्ही नंबर आहे त्यांच्याकडं। त्याच्यातून काय ट्रान्झॅक्शन झालं असेल, काय पैसे मिळाले असतील, तसं काय दिसलं तर ईडी लावा, सीबीआय लावा, मला तुरुंगात टाका। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनीही लक्ष्मण हाकेंची पाठराखण केली आहे, पाहूया। आता ते मी व्हिडिओ पूर्ण ऐकला, कशा पद्धतीने तो बोलला। एखादे चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत। आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे।